जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। तर आता अनिकेत आहे, मी आहे आणि सुजित पण आहे। आता आम्ही रताळे रताळे भाजणार आहे। थंडी मस्त आली आहे। तर ह्या वर्षीचा म्हणजे एंडिंगचा असा म्हणजे इंटरेस्टिंग व्लॉग असेल थोडा। नंतर आपले पदयात्रेचे व्लॉग सुरू होतील। तर आज बघूया केवढा इंटरेस्टिंग होईल। आता आम्ही लाकडं वगैरे शोधायला जातोय। तर बघूया आता थोडं बघूया लाकडं कुठे भेटतात। तर आम्ही आता इथे लाकडं शोधतोय बघा। आणि बघा एक एक लाकडं शोधतोय। एवढा काळोख आहे ना पूर्ण रस्त्यात, तुम्ही बघू शकता। इथे आम्ही दाखवतात आणि शोधतोय। इकडे ना, इकडे इकडे ना, हे बघ, हे पेटेल ना पटकन। बस झाला। कागद पण टाकतो तो पुढे पेपर। तर हे पेपर अशा आम्ही सर्वीकडनं जमा करतोय। बस झालं ना एवढे, तर हातात घेतो। तर आता आम्ही एवढा हे घेतलेलं आहे जाळण्यासाठी। इथं माझ्या हातात पेपर आहेत। तर हो, प्लॅस्टिक टाकू नाही शकत, तर काय एवढं थोडं अरेंज करायला लागणार आहे। तर मुद्दाम मी आता साईडला घेतलं कारण की आम्हाला पुढचं काही दिसत नाही। बघू शकतो केवढा पूर्ण ग्राउंडमध्ये पूर्ण काळोख आहे। तर आम्ही तिकडे बसलो आहे, तिकडे पुढे तुम्हाला दाखवत आता। तर बसायला घेतो ते बघा। फुल म्हणजे असं नाही की आमची घरी वगैरे बसलो आहे, असं ग्राउंडवर आलो आहे। ग्राउंडवर मस्त भाजणार वगैरे। तर आता जातो तिकडे, फुल एन्जॉय करायला जातो। चला पुढे दाखवतो तुम्हाला डायरेक्ट। तर आमचे सुजित पानसरे बघा। तर बघू शकता इथे रताळे वगैरे ठेवले। काय देऊ हे रताळे बघा, जस्ट आत्ताच घेऊन आलो आम्ही। तर आता पूर्ण पेटव वगैरे सर्व। तर आमचा हे सर्व करण्यात माहेर अनिकेत आहे आणि सुजित आहे। तर बघूया आता आमचे मास्टर शेफ अनिकेत पानसे। पडला ना एक फक्त मोठी गाडी ठेव, कारण की ते बाहेर गाड्या लागतील ना। ती चांगली आहे, ती गाडी आहे मस्त आहे गाडी। तर आता रताळे आणि साईडच असा एकदम एवढा मोठा आहे ना बघा। सुजित बघा, शेफ बघा आमचे। तू आग लगा जाइए, आग लावायचे। आणि तरी पण किती टाइम लागतो रे बनायला? हां, अर्धा तास. पानसरे साहेब मदत करतायत.
घर बांधतात घर. इकडे इकडे इकडे. तर आमचे कणक एकदम बरोबर झालेले आहेत. आमचे रताळे मुंबईचे रताळे आणि गावचे कणक. काय नाव ठेवता रे तुम्ही? कणक काय रताळे काय रत्नागिरीवाले तसेच. कणके हा बघा नवीन एक आला कणके. कणके कणके. तुम्ही सांगा की काय असतो? कणके असतो, रताळे असतो की कणक? कणके लावलेले. कणक लावले होते पानसरे साहेबांनी. कणक लावले होते. कणक लावून आम्ही विकले पण भरपूर. या वर्षी नाही झालं तसं. नाही झालं. टाइम नाही भेटला. लावले नाही आम्ही. टाइम नाही भेटल्यामुळे लावले नाही. गावी गेलोच नाही. आणि गावी जायला भेटलंच नाही खूप दिवस. मध्ये साहेब गावी जाणार आहे. हा. आमचा पिकनिक पॉइंट आहे जरा आमचं जायचंय थंडीतून. जायचं थंडी मधनं. ते आम्हाला पोपटी करायची असल्यामुळे आम्हाला जायचंय गावी जरा. पोपटी मला तू खात ना चिकन? पोपटी खाईत नाही मी. त्यातले फक्त ते काय शेंगा खातो. चिकन तर मी खाईत नाही अजिबात. शेंगा आणि अंडी. अंडी हे दोन माझे फेवरेट आहेत. आता सध्या नाही खाऊ शकत. आता उपवास चालू आहे शिर्डीवर आल्यावर. हा मार्गशीर्ष चालू आहे. पण लोक आहे ना पोपटीमध्ये चिकन टाकतात. आम्ही ट्राय करू या टायमाला मच्छी टाकायचं. मच्छी खातो सुजित आमचं मच्छी खातो. मग आम्ही मच्छी टाकायचा ट्राय करू. विचार चाललाय असा. बघू कुठून वर्षावरूनच घेऊन जायची. वर्षा तर आमच्या शेफनी सांगितलंय की मच्छी घेऊन जायची. तर बघूया आता मच्छी सुजित साठी स्पेशली. रताला हो गया हमारा. एक बाकी आहे. अरे ते जून आहेत ना रे. टाइम नाही येणार. ते कवले आहेत ते केवढे मोठे आहेत ते बघ. त्याला सॅम्पल एक तयार झालाय. एक तयार झालाय पूर्ण वेगळी. दुसरा अजून थोडा बाकी आहे. अजून 5 मिनिटं तरी लागतील. मेहनत बघा किती लागते त्यामध्ये. आम्हाला काय करणार. तेवढी मेहनत बघा. शिकू दे त्याला आता. अंतरे सर या हो सर. घे काठी. अंतरे सर बघू शकता. शिजलाय. आणि इकडनं करपून गेला. हा तो करपणार तेवढा नाही. म्हणजे तो शिजलेला आहे. भरपूर शिजलेला आहे. बरोबर परफेक्ट शिजलेला आहे. तर तेवढी साल करपतेच रे त्यांची. टेस्ट करून बघा. टेस्ट करा अंतरे सर. हाय शिजलाय. चांगला शिजलाय. शिजलाय. तर पानसरे साहेब बोलले शिजलाय. आमचे ते दुसरे शेफ आहेत व्हेजिटेरियन शेफ. आता आमची शिर्डीला तेच सेवा करणार आहेत. हो शिर्डीला पूर्ण सेवा करायचा मान दिलेला आम्ही त्यांना. 7 दिवस पूर्ण तेच एकटेच सेवा करणार आहेत. आमचे व्हेज बनवून खायला घालणार आहेत. आम्हाला तर व्हेज येत नाही. हा व्हेज आम्हाला येत नाही. तर काय म्हणजे पानसरे साहेब करणार आहेत जेवण वगैरे. आचारी मध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे. चल ह्याला पण काढू. हा सुद्धा एक झालेला आहे. एक नंबर झालाय. एक नंबर झालाय. दाखवा ना तिकडे कॅमेरा मध्ये. कुठे कॅमेरा? इकडे लाईट मुळे कॅमेरा समजून कसा शिजलाय. आमच्या इथे आम्ही ह्याला रताळा बोलतो. तुम्ही काय बोलत असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि ते दुसरं काय? आणि ते गावी असतात ते कणक बोलतो आम्ही त्याला. कणक आणि कणक 3 नावं झाली आहेत. ओपन करतो ना थोडं.
तर आता आमचं खाऊन वगैरे सर्व झालेलं आहे. मी आहे आणि अनिकेत आहे, बाकी सुजित पुढे गेलाय. तर खूप मस्त होतं, टेस्टी होतं. तर आता अनिकेत नेक्स्ट टाइम आपण काय बनवणार आहे? नेक्स्ट टाइम आपला प्लॅन तर चिकनचा चाललाय कोळशावरती. बघू आता कधी प्लॅन होते ते. तर आता लवकरच तुम्हाला पुढचा ब्लॉग भेटेल चिकन वगैरे बनवताना. ते सुद्धा अनिकेतच बनवणार आहे, कारण की अनिकेत त्यात एक्सपर्ट आहे. तर असंच प्रेम दाखवत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.